नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये। आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खास करून जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि कर्जमाफीची जी काही वाट पाहत आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आणि विशेष म्हणजे की जे काही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कर्जदार शेतकरी असतील किंवा ज्या आपल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांचे कर्जदार शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी खास करून हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या शेतकरी बांधवांना शासनाने शेतकऱ्यांना सभासद स्तरावर जी आहे ती कर्जमाफी दिलेली आहे। परंतु ही कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या दोन बँकांच्या म्हणजे की खास करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्तरावर द्यावी अशी मागणी माजी आमदार भेरसिंग नागपुरे व संस्था संघाचे उपाध्यक्ष बालाजी बिसने यांनी शासनाकडे केली आहे। आणि अतिशय महत्त्वाची मागणी आहे आणि याविषयीची संपूर्ण तसेच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर एक संपूर्ण आणि सविस्तर माहिती अशी आहे की ही जी काही मागणी करण्यात आलेली आहे की जी काही आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तर या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्तरावर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या संदर्भात सहकार तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव दरारे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तर यांच्यामध्ये खात्यात निर्माण झालेल्या अनिष्ट तफावतीबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहज आणि सुलभरित्या प्रत्येक गावामध्ये कर्ज जे आहे ते उपलब्ध व्हावे या उद्देशाने आपल्या राज्यात गावागावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या स्थापन करण्यात आल्या आहेत। आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मार्फत देखील आपल्या शेतकरी खातेदार सभासदाला सहज आणि सुलभतेने कर्ज वाटप जे आहे ते केलं जाते। आणि ज्या काही सेवा सहकारी संस्था सभासदांना दिलेल्या कर्जाची व्याजासह वसुली करून जिल्हा बँकेत भरणा करते आणि संस्थेने जमा केलेली कर्ज जी रक्कम आहे तर ती व्याजात जमा केली जाते आणि नापिकीमुळे शेतकरी कर्ज परतफेड करत नाहीत आणि परिणामी 60 ते 70% कर्जाची जी आहे ती वसुली होते। मात्र जिल्हा बँक सेवा सहकारी संस्थांना दिलेल्या संपूर्ण कर्जाचे व्याज जे आहे ते वसूल करते आणि यामुळे मुद्दल व व्याज यामध्ये तफावत निर्माण होते। आणि सन 2011-12 पासून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे संस्था तसेच शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करीत नाहीत आणि शासनाकडून व्याज अनुदान दिलं जातो आणि यापैकी संस्थेला 2% अनुदान देण्याचं जे प्रावधान आहे तर ते करण्यात आलेलं आहे। आणि या अनुदानाप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे की जे काही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा व्यवस्थापनावर खर्च असेल, कर्मचाऱ्यांचं वेतन असेल किंवा स्टेशनरी ऑडिट फी व इतर खर्च जे आहेत ते भागत नाहीत आणि त्यामुळे नाईलाजासाठी कर्मचारी वेतनासाठी जॉईंट फंड आणि इतर खर्च वसुलीमधून करतात आणि याचा परिणाम सहकारी संस्था व जिल्हा बँक यांच्या खात्यामध्ये अनिष्ट तफावत जी आहे तर ती निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे शासन तसेच जिल्हा बँक यांच्या धोरणात्मक निर्णयामध्ये जे काही ध्येय निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे सहकारी संस्थांना यापुढे तफावतीचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे। आणि तफावतीची रक्कम दूर करण्यासाठी शासनाने सेवा सहकारी संस्थांना आर्थिक मदत करावी, त्यासोबत संस्थांच्या गट सचिवांना वेतनासाठी शासनाने संस्थांना वेतन अनुदान मंजूर करावा आणि सहकारी संस्थांना मिळणारा गाळा अनुदान रकमेमध्ये 2% वाढ करावी। त्यासोबत सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून संस्थांना मदत करावी आणि कर्जमाफी सभासद स्तरावर न देता सेवा सहकारी संस्था व जिल्हा बँकेच्या स्तरावर करावी अशी मागणी नागपूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तर खास करून आपल्या जिल्हा बँकेच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती की जी काही आपली जिल्हा बँक असतील किंवा ज्या काही सेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहेत या बँकेच्या स्तरावर आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी आमदार भेरसिंग नागपुरे तसेच संस्था आणि संघाचे उपाध्यक्ष बालाजी बिसने यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे। आणि या संदर्भात सहकार तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव दरारे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती सुद्धा केली आहे। आपले जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा। चॅनल जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।